तर पाखड्यांचा अमानवी चेहरा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। हवामानाचा फटका त्यांना बसला आणि विमानातला प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। इंडिगो विमानाला पाकच्या हद्दीत प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। विमानाला या खराब हवामानाचा फटका बसला होता। दिल्ली श्रीनगर असं हे विमान होतं, अशी ही फ्लाईट होती। मात्र खराब हवामानामुळे हा प्रवास नाकारण्यात आला। तर दिल्ली श्रीनगर विमानाला गुरुवारी हवामानाचा फटका बसला। विमानात 200 पेक्षा अधिक प्रवासी होते। तर अचानक हवामानात बिघाड झाला आणि त्यामुळे नियोजित हवाई मार्गातून प्रवास करणं हे अडचणीचं बनलं। अमृतसर इथून जाताना वैमानिकाला खराब हवामानाची कल्पना आली आणि वैमानिकाकडून तात्काळ श्रीनगर विमानतळाला याची माहिती पुरवण्यात आली। तर प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी इमर्जन्सी लँडिंग शिवाय दुसरा पर्याय नाही, हे वैमानिकाच्या लक्षात आलं। पाकच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी वैमानिकांचा लाहोर नियंत्रण कक्षाला संपर्क करण्यात आला। मात्र पाकिस्तानच्या लाहोर नियंत्रण कक्षानं भारतीय वैमानिकाला त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश करायला नकार दिला। नाईलाजास्तव खराब मार्गातूनच भारतीय विमानानं हा प्रवास केला। जोरदार वारे आणि गारांचा तडाखा यामुळे विमानाला समोरच्या भागात भगदाड पडलं।